नमस्कार सर्व सेवक बांधवांना नागेश शरणगतचं प्रेमपूर्वक नमस्कार. तर आज मागील म्हणजे कालच्याच विषयाला अनुसरून आजचाही विषयच आहे. कारण त्याचा मागचं कारण आहे, महानदेव बाबा जमदेवजींनी अतोनात परिश्रम करून या मानव धर्माची स्थापना केली आणि ज्या प्रकारे स्वतःचं कुटुंब सुखमय केलं, त्याच प्रकारे आमच्यासारख्या कितीतरी लाखो कुटुंबाचं कुटुंब सुखमय केलं आणि आज सुखाने आम्ही नांदत आहोत. आणि या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी महानदेव बाबा जमदेवजींनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरची स्थापना केली आणि या मंडळाची स्थापना करून यामध्ये पदाधिकारी यावर या मार्गाची धुरा सोपविली आणि या पदाधिकाऱ्यांना या मार्गाच्या धुरा सांभाळण्यासाठी पहिले 11 आता 15 आहे. तर या मार्गाला सांभाळण्यासाठी 15 लोकांना निवडण्यासाठी आम्हा सर्व सेवकांवर हा भार आहे आणि या मार्गाला आम्हाला योग्य रीतीने पुढे घेऊन जायचं आहे, नक्की या मार्गाच्या मध्ये काही विपरीत करायचं आहे. तर आज हा बोलण्याचा तात्पर्य असा येतोय मला की मागच्या वर्षी 2025 26 जानेवारी 2025ला नवदा आश्रम येथे स्वयंसेवक आणि ते जो ठेकेदार होते जागेचे यांच्यात मारपीट झाली आणि तो व्हिडिओ अतोनात व्हायरल झाला आणि त्यामध्ये आमच्या स्वयंसेवकांची गलती नसताना सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं, त्या ठिकाणी त्यांना माफी मागावं लागलं. आणि याने जेव्हा सोशल मीडियावर ही मारपीट गेली तर त्यावेळेस अतोनात आपल्या मार्गावर एक टीकाटिप्पणीसारखी गोष्ट झाली आणि कुठेतरी ज्या ठिकाणी बाबांनी आम्हाला पाया पडायला मनाई केलं त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक या सेवकांना त्या ठिकाणी पाया पडावं लागलं. हा एक झालं. आत्ता काय झालं नेमकं, आत्ता या 26 जानेवारी 2026चं सुद्धा जो आहे ते जो पार्किंग वगैरेची जागा अमका ढमका जी वसुली आहे दुकानांची, ती वसुली सुद्धा त्याच लोकांना देण्यात आली ज्या लोकांनी मागील 2025 वर्षी दान केलं. आता का कारण आहे का नाही काय आहे हा मलाही माहीत नाही आणि कुणीही सांगू शकत नाही, पण याचं कारण स्पष्ट व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना आपण हा टेंडर दिला, आपण ज्या लोकांना हा टेंडर दिला तो सेवक आहे की अनेक मला त्याच्यासोबत काही घेणं देणं नाही, पण त्याच्या मनात जर तो मार्गाच्या बाहेरील व्यक्ती आहे तर त्याच्या मनात आमच्या मार्गाविषयी या मानव धर्माविषयी महान त्यागी बाबा जमदेवजींनी स्थापन केलेल्या मार्गाविषयी किती किंमत आहे. आणि जो माणूस या मार्गाला शिव्या देतो, जो माणूस या मार्गाला शिव्या देतो, त्या पवित्र स्थानावर शिव्या देतो, अशा माणसांना जर हा टेंडर जात असेल किंवा त्याच्या वसुली पथकवाला व्यक्ती ज्यालाही टेंडर गेला त्याचा माणूसही जरी तशा शिव्या म्हणजे तसा अपशब्द शिवीगाळ करत असेल त्या पावन स्थानावर आमच्या सेवक लोकांच्या सामने सेविकांच्या समोर आणि त्या ठिकाणी आमच्या सेविकांना जर कानामध्ये बोट घालावं लागत असेल त्यांचे अपशब्द ऐकून, त्यांची शिवीगाळ ऐकून, तर काय फायदा, कोणत्या विषयावर आम्ही त्यांना हा दिलो. म्हणजेच आम्ही जिम्मेदारी द्यावा. महानदेव बाबा जमदेवजींनी या सेवकांवर जिम्मेदारी दिली आणि या सेवकांनी देखरेख करण्याकरिता जिम्मेदारी दिली. जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली, मान्यवर लोकांकडे जिम्मेदारी दिली आणि असे लोक जर अशा शिव्यागाळी करणाऱ्या व्यक्तीला जर तिथला कारभार टेंडर देत असतील आणि असे शिवेगाळ करून जर तिथली वसुली होत असेल तर आमच्या मार्गाचं काय राहिलं.
आज आमचे सेवक सेविका त्या ठिकाणी जातात आणि मार्गाच्या बाहेरील लोकही ते यात्रा भरतो म्हणून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणावर, त्या पावन ठिकाणावर पैसे काढण्यासाठी जर शिवीगाळ होत असेल तर आमच्या मार्गाची शिकवणच राहिलेली नाही. आमच्या मार्गाची शिकवण गेली कुठं? आमचा मार्ग सत्य मर्यादा प्रेमाचा प्रतीक आहे. मग सत्य मर्यादा प्रेम आमचा गेला कुठं? आम्ही काय कोणत्या दिशेने मार्गाला घेऊन जातो? आणि जे व्यक्ती आपल्या मार्गाच्या नावाखाली आपला पोट भरत आहेत कोणत्याही कामानिमित्त, तर खरंच त्यांच्या मनात या मार्गाविषयी किती कदर आहे. दिखाने के दांत कुछ अलग है और खाने के दांत कुछ अलग आहे. खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. अशा लोकांना जर आम्ही आपल्या घरच्या मुलांना उपवासी ठेवून जर बाजूवाल्याच्या मुलांना पोसत असेल तर हे आपली चूक आहे. आपल्या घरच्यांना काम न देता बाजूवाल्याला आपण काम देत असेल तर ही आपली चूक आहे. आपल्याकडे काम करणारे लोक आहेत आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा त्याच्या डिक्शनरीमध्ये फक्त दाखवण्यापुरती जर आमच्या मार्गाची इज्जत आहे तर अशा लोकांकडून काय अपेक्षा करू आम्ही? जर असे लोक या मार्गात आले, असे लोक या मार्गात शिरले तर समोरचा मार्ग कसा घडणार याचाही विचार करणं गरजेचं आहे. आम्हाला आजचा विचार करणे नाही आहे तर हा मार्ग आज जीवन पुढवरी कसं टिकेल आणि कुणामुळे टिकेल, कोण यांची धुरा सांभाळणार, असा विविध प्रकारचा विचार करणं आम्हाला गरजेचं आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये आमच्या सेवकाप्रती किंमत नाही, आमच्या मार्गाप्रती किंमत नाही, आमच्या मानते की बाबा जमदेवजी प्रति किंमत नाही, मानते की बाबा जमदेवजीच्या शिकवणी प्रति किंमत नाही, अशा लोकांना आम्ही काम देतोय आणि आपल्या मार्गात कामामध्ये कार्यामध्ये इन्व्हॉल्व करतोय. हे आमचं कितपत योग्य आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सेवकातून प्रत्येक मानव धर्माच्या सेवकाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्या लोकांना आपलं फक्त प्रपंच दिसतोय, त्यांना मार्गासोबत किंवा मार्गाच्या शिकवणीसोबत, मार्गाच्या सेवकांसोबत काहीही घेणं देणं नाही. आणि म्हणून माझं मनावर असं वाटतोय की आपण अशा लोकांना या मार्गाच्या आतील कार्यामध्ये, ज्या लोकांच्या मनात किंमत नाही, दाखवायचे दात कितीही म्हणाल ते कितीही गोड आमच्यासोबत बोलतील, पण आमच्या मार्गाचे ते होऊ शकत नाही आणि आमच्या मार्गाप्रती त्यांच्या मनात कधीच किंमत बसू शकत नाही. फक्त पैसा घेतपर्यंत, पैसा कमवतपर्यंत आमच्यासोबत गोड बोलणार, आम्हाला भाऊ बनवणार, मामा बनवणार, मावसा बनवणार, दादा बनवणार, ताई बनवणार, अक्का बनवणार, सर्व नाती गोती फक्त या मतलब पुरतं जोडणार. या मार्गावर श्रद्धा आहे म्हणून सांगतील, आम्ही बाबाला मानतो, आम्ही बाबाला जाणतो म्हणतील, पण या मार्गाविषयी त्यांच्या मनात काही नाही आहे. 101% हेच सत्य आहे. आणि जे लोक या मार्गाची किंमत करत नाही, या मार्गाच्या सेवकांची किंमत करत नाही आणि अपशब्दाचा वापर करतात, अशा लोकांना आपण आपल्या कार्यामध्ये, कामामध्ये घिसवत आहोत. आणि आपण काय करत आहोत, पुढं कसं घडेल, हा मार्ग पुढं कसं घडेल याचाही विचार करणे गरजेचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, जे काय घडत आहे मला वाटतो हा चुकीचा घडत आहे. आणि 4 पैसे आमच्या सेवकाच्या मुलांनी कमवले तर काय झालं? सेवक आला तर सेवकासोबत कागदपत्र विचारणार, आपण त्याच्या अमका विचारणार, ढमका विचारणार, दुनियाभराचा विचारणार, पण त्याचाही ग्रस्तीचा विचार करा. आपल्याकडे आहे असे लोक अंगुठा बहादूरपर्यंत तर सिग्नेचर मारतपर्यंत लोक आहेत आणि पुन्हा एकदा मी भेटणार आहे. पण ज्या लोकांनी या मार्गाला शिवा दिला आहे अशा लोकांना काम देऊन आम्ही कोणत्या बाजूला, आम्ही काम नको द्या असं म्हणत नाही, पण काम देऊन आम्ही कुठंतरी चुकलोय, आमचे वरिष्ठ कुठंतरी चुकले हा सिद्ध होतोय. मी काय बोललो, खरं बोललो, खोटं बोललो, कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, शेअर केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. मला जो बोलायचं होतं मी सत्य बोललो. आणि जे माणसं या मार्गाची किंमत करत नाही, जे लोक या मार्गाची किंमत करत नाही, अशा लोकांना काम देऊन फायदा नाही. नमस्कार.